नमस्कार, मी शिवांगी शर्मा आणि आपण पाहत आहात तळोदा वृत्तांकन न्यूज। चला जाणून घेऊया आजच्या ताज्या बातम्या। नंदुरबारकरांची पाणी टंचाईतून कायमची सुटका होणार। आमदार डॉक्टर विजयकुमार गावित यांच्या संकल्पनेतील तापी पाईपलाईन योजनेसाठी डॉक्टर हिना गावित यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकाऱ्यांना साकडे। मुख्य संपादक दीपक गोसावी यांच्यासह तळोदा वृत्तांकन न्यूज नेटवर्क नंदुरबार। नमस्कार प्रेक्षक हो, नंदुरबार शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या विरचक धरण प्रकल्पातील पाणी पातळी दरवर्षी उन्हाळ्यात चिंताजनक पातळीवर खालावते। यामुळे नंदुरबारकरांना तीव्र पाणी टंचाईचा सामना करावा लागतो। नागरिकांची ही हक्काच्या पाण्यासाठी होणारी वणवण थांबवण्यासाठी आणि शहराच्या पाणी प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी आता लोकप्रतिनिधींनी ठोस पावले उचलली आहेत। माजी आदिवासी विकास मंत्री तथा आमदार डॉक्टर विजयकुमार गावित यांच्या दूरदृष्टिकोनातून नंदुरबार शहराला योग्य व मुबलक प्रमाणात पाणी पुरवठा व्हावा यासाठी तापी नदीपात्रातून थेट पाईपलाईनद्वारे पाणी आणण्याची महत्त्वाकांक्षी योजना राबवण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे। या लोकहितैषी योजनेसाठी महाराष्ट्र राज्य शासनाने नंदुरबार या आदिवासी जिल्ह्याला भरघोस निधी द्यावा असा पाठपुरावा आमदार डॉक्टर गावित यांच्या स्तरावर सुरू आहे। याच मागणीचे सविस्तर निवेदन दिनांक 18 रोजी माजी खासदार डॉक्टर हिना गावित यांच्या माध्यमातून आणि उपस्थितीत नंदुरबारच्या जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली सेठी यांना प्रत्यक्ष भेटून सुपूर्द करण्यात आले। दरवर्षी निर्माण होणाऱ्या पाणीटंचाईमुळे सर्वसामान्य नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतो। हा त्रास कायमचा मिटवण्यासाठी शासनाने या पाईपलाईन योजनेला तातडीने मंजुरी देऊन निधी वर्ग करावा अशी आग्रही मागणी यावेळी करण्यात आली। शहराच्या हक्काच्या पाण्यासाठी लोकप्रतिनिधी एकवटले असून जिल्हाधिकारी कार्यालयात हे निवेदन देताना जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची मोठी उपस्थिती होती। यामध्ये डॉक्टर सुप्रिया गावित माजी जिल्हा परिषद अध्यक्ष, हिरालाल चौधरी नगरपालिकेचे विरोधी पक्षनेते, आनंदा माळी व लक्ष्मण माळी भाजप नगरसेवक, पंकज चौधरी नगरसेवक, संतोष वसईकर व प्रकाश भोई माजी नगरसेवक, सतीश मराठे सामाजिक कार्यकर्ते यांचा समावेश होता। दरवर्षी उन्हाळ्यात टँकरने पाणी पुरवठा करणे किंवा पाणी कपातीला सामोरे जाणे यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत। आमदार डॉक्टर विजयकुमार गावित यांच्या संकल्पनेतील तापी नदीवरून पाईपलाईनची ही योजना जर मंजूर झाली तर नंदुरबार शहराच्या विकासातील आणि लोकहितातील हा एक ऐतिहासिक टप्पा ठरेल अशी आशा आता नागरिकांमधून व्यक्त केली जात आहे। यावर्षी पाऊस कमी झाल्यामुळे आपल्याकडे नंदुरबार शहराला तीव्र पाणी टंचाईला सामोरं जावं लागतं आणि पहिले नगरपालिका 1 दिवसाआड पाणी देत होती, आता तर 3 दिवसाआड 4 दिवसाआड पाणी देणार आहे अशा प्रकारची माहिती समोर येते। आणि हे तीव्र पाणी टंचाईला आपल्याला सामोरं जायचं असेल तर आदरणीय गावित साहेबांनी एक त्यांचा मनातला एक जो प्रोजेक्ट होता की आपण तापी नदीवरून पाण्याची पाईपलाईन करून नंदुरबार शहराच्या लोकांना पिण्याच्या पाण्याची सोय करून द्यावी, या योजनेला गती देण्याची आता वेळ आलेली आहे। आपण जर ही योजना केली तर येणाऱ्या पुढच्या काळामध्ये पाण्याचा प्रश्न हा पूर्णपणे दूर होईल आणि नंदुरबार शहराला आणि आसपासच्या परिसराला पाण्याची जी सोय आहे ती दररोज आपल्याला पाणी हे देता येऊ शकतं। आपण आज मी माझ्यासोबत भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते नगरसेवक आम्ही जिल्हाधिकारी महोदयांची भेट घेतली आणि त्यांना आम्ही विनंती केली की लवकरात लवकर DPR तयार करून ही योजना शासनाकडून मंजूर करून घेतली पाहिजे, जेणेकरून नंदुरबारकरांना पाण्याची सोय ही आपल्याला करता येईल। आजसाठी इतकेच। अशाच ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।